मित्रांनो, निश्चितपणाने मला वेळ थोडा दिलेला आहे, परंतु आदरणीय पवार साहेबांनी नेहमी समतेचं राजकारण केलं आणि इथल्याही नेतृत्वाला गेल्या 25 वर्षापूर्वी संधी दिली। आणि या भाद्रानं काय केलं, यांना काय दिलं नाही? गोकुळचं दूध प्याला, काजू बदामाचं, पवार साहेबांनी काजू बदामाची पेंड पाठीने ह्या भाद्राच्या समोर ठेवली। गांधीनगरचं शर्टाचं कापड सुद्धा 5-5 मीटर न दिलं, मला 2 मीटर लागतं। आणि असं असताना निश्चितपणानं या माणसानं याशिवाय गोरगरीब शेतकऱ्यांचं कल्याण करेल, शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटेल म्हणून केडीसी बँकेच्या चाव्या सुद्धा दिल्या, बरोबर आहे का? आणि मग असं असताना या माणसानं पोटामध्ये सगळा पैसा भरला। लोक माग, मी लहान असताना त्या सुखराम का काय नक्की आठवत नाही, त्या माणसानं घरामध्ये भ्रष्टाचाराचं पैसे छतामध्ये, गाद्यामध्ये, बाथरूममध्ये, पाठीमागं तुम्हाला आठवत असेल, फार जुनी गोष्ट, 40 वर्षापूर्वीची असावी। पण असाच कोणतरी माणूस होता, त्याच पद्धतीचा भ्रष्टाचार याही माणसानं केला। आणि म्हणून ईडी आली, आणि ईडी आल्यानंतर हा माणूस पोटासहित पळाला। पैशाचं पोट तरी इथं ठेवायला पाहिजे होतं का नव्हतं? पण पोट या ठिकाणी ठेवलं नाही। आणि मित्रांनो, सगळ्या संध्या देऊन सुद्धा या माणसानं जे पवार साहेबांनी यांना दिलं होतं, यावरती हा माणूस नतद्रष्ट निघाला। मला एक गोष्ट आठवते, एक मूर्तिकार होता आणि गावाच्या एका कोपऱ्यामध्ये तो मूर्ती घडायचा आणि गाढवावरती लादून दुसऱ्या टोकाला नेऊन त्या ठिकाणी ठेवायचा। गाढव दररोज त्या पेठामधून, अशाच गैबी चौकातील पेठामधून त्या कोपऱ्यामध्ये जाऊन डेपोमध्ये त्या मूर्त्या ठेवायचं गाढवाला सवय लागली होती। ज्या ज्या वेळेला मूर्तिकार गाढवाच्या पाठीवरती मूर्ती लादायचा, सगळं गाव, सगळे पेटकरी त्याचं दर्शन करायचे। आणि असं सातत्यानं घडत गेलं। गाढवाला एक दिवशी खुरखुरी आली, मला तर एवढा मान सन्मान, माझा तर एवढा पूजन, माझ्या पाया पडतायत, आणि गाढवानं लोळी खाल्ली। गाढव लोळी कसं खातं माहितीये का? हिकडलं पाय तिकडं टाकतं, आणि त्यानं मूर्ती टाकून दिली। आणि मग गावाच्या त्या टोकापासून या टोकापर्यंत गाढव हेरजऱ्या घालायला लागलं। कुणी पाया पडना, कुणी गाढवाकडे बघना। मग 2-3, कुणाचा सदरावड, कुणाचा धोतरवड, जास्त खाल्ल्या असल्यामुळं कुणाच्या पायाला काय चावता येईना, म्हणून एक जणाचा त्यानं कानच कातरला। आणि हे गाढव पिसाळलंय म्हणून तुमच्या कागलमध्ये भरीव बांबू असतात का? अशा भरीव बांबूनं गाढवाचं पेकाट मोडलं। मित्रांनो, अशीच अवस्था या माणसाची होणार आहे, कारण तो पाठीवरचा जो देव आहे, तो देव निश्चितपणाने या ठिकाणी आज समरजित राजेंच्या साथीनं त्यांना आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी आलेला आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।